अखिलेश यादव यांची होळी आपण बघतोय, फुलांची उधळण केली जाते आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत अखिलेश यादव यांच्याकडून। हा देशभरामध्ये होळीचा उत्साह बघायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या रंगाच्या रंगीबेरंगी अशा पाकळ्या आहेत आणि ही मुंबईची इको फ्रेंडली होळी। मुंबईतल्या प्रियदर्शनी पार्क इथं हास्य क्लबकडून इको फ्रेंडली धुळवड साजरी करण्यात आली। नैसर्गिक रंगांचा वापर करून हे सगळे सदस्य धुळवड खेळत होते। कोणी काल्पनिकपणे एकमेकांवर रंग उडवण्याचा अभिनय करत होतं आणि या पद्धतीने होळी साजरी झाली। रंगांची उधळण आणि हास्य कल्लोळ असं चित्र मुंबईतल्या या इको फ्रेंडली होळीमध्ये पाहायला मिळालं। एक्चुअली ये होली का होली एंजॉयमेंट भी होता है और नो हार्मफुल फॉर एनीवन, नो वाटर, नथिंग इज देयर एंड वी आर एंजॉयिंग। हियर इज एवरीवन इज लाफ्टिंग विथ, वी आर एंजॉयिंग, टू मच एंजॉयिंग। कलर से मना रहे हैं, अच्छा सूट बनाएंगे और एंजॉय करेंगे। होली है, एंजॉय करना है, फुल एंजॉय। तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह बघायला मिळतोय। मोठ्या संख्येने नागरिक रंगांची उधळण करताना बघायला मिळत आहेत। ही दृश्य चेन्नईची, ही सगळी लहान लहान मुलं सुद्धा आपल्या घराबाहेर पडून एकत्रित आनंद साजरा करतायत। एकमेकांवर रंगांची उधळण करत, नैसर्गिक रंग वापरत ही धुळवड साजरी केली जाते। मुलांसाठी तर आजचा दिवस म्हणजे हक्काचा दिवस। आपल्या घरातून पालकांनी या मुलांवर रंग टाकायचे, पाणी टाकायचं आणि या मुलांनी मोठमोठ्यांनी आरडाओरड करत रंग एकमेकांना लावत रंगपंचमी साजरी करायचे। असंच खरं तर सगळीकडचं चित्र आणि चेन्नईमध्ये सुद्धा असंच दृश्य बघायला मिळतं। आणि आता ही दृश्य कलकत्त्यातली, पश्चिम बंगालच्या कोलकात्यामध्ये सुद्धा रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। फाल्गुन पौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस बऱ्याच ठिकाणी धुळीवंदन म्हणून साजरा केला जातो। आबालवृद्धांमध्ये गुलाल, कोरडे रंग एकमेकांना लावले जातात आणि रंगपंचमी साजरी केली जाते। काही ठिकाणी तर पारंपरिक वाद्य वाजवून सुद्धा होळी साजरी केली जाते। आजचा दिवस साजरा केला जातो।